एका साध्या कॉलेजमधून सुरू झालेली ही घटना आता मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात घडलेल्या या प्रकरणाने विद्यार्थी, पालक आणि प्रशासन सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. एका विद्यार्थ्यावर सहाध्यायी तरुणीशी गंभीर गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात व्हिडिओ तयार केल्याचाही आरोप असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. घटनेनंतर पीडित तरुणीने धाडसाने पुढे येत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील विश्वास आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इतकंच नाही तर या प्रकरणात तयार केलेले काही व्हिडिओ इतरांना दाखवले जात असल्याचा आणि त्याचा वापर दबाव टाकण्यासाठी केला जात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. दरम्यान तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीचा एक मित्रही सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र हा संशयित सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर महाविद्यालयीन परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॉलेज प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीने याआधीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचा शोध घेतला जात आहे. जर तपासात आणखी पीडित समोर आले तर या प्रकरणाचं स्वरूप आणखी मोठं होऊ शकतं. त्यामुळे पुढील काही दिवस या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ही घटना केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित नसून समाजातील सुरक्षितता, विश्वास आणि जबाबदारी या मुद्द्यांवर पुन्हा विचार करायला भाग पाडणारी आहे. विशेषतः तरुणांमध्ये जागरूकता वाढवणं आणि अशा प्रकारांपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं जाणार आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जाणार. सध्या सर्वांचं लक्ष या प्रकरणाच्या तपासाकडे लागलं आहे. पुढील काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.